एव्हरीवन, मी हर्षदा, तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्या व्लॉगमार्फत एक रेसिपी शूट केलेली आहे आणि आज मी दिवसभर काय काय केलं आहे ते मी व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. आता कंटिन्यू आपण व्हिडिओ करूया. प्रत्येक घरात आवडीने खाणारा जाणारा मेनू म्हणजे वरण भात आणि कुरकुरीत वांगी फ्राय. कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी तुम्हाला आज वरण आणखीन फ्राय वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे. ते तर मी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये कांदा, 2 मिरची, टोमॅटो, आणखीन हळद आणि तेल टाकून ते शिजवण्यासाठी ठेवलं आहे. तुम्ही 2 शिट्टीमध्ये ती डाळ जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. अर्धी कच्चीच डाळ शिजवायची आहे. ज्यावेळेस आपण फोडणी देऊ त्यावेळेस ती जी डाळ आहे ती पूर्ण शिजवायची आहे. त्यावेळेस डाळीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही पाहू शकता. आता आपण वांगी फ्रायसाठी प्रिपरेशन करत आहोत. इथे मी हळद, धना पावडर, मिरची पावडर, मीठ घ्यायचं आहे, जिरा पावडर घ्यायची आहे. जर जिरा पावडर नसेल तर धने पावडर टाकली तरी काही हरकत नाही. गरम मसाला, जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ असेल तर तुम्ही तांदळाचे पीठही घेऊ शकता आणि ते सर्व मिक्स करायचं आहे तेल टाकून. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करू शकता. इथं मी जेवढे सर्व मसाला जे टाकलेले आहेत ते पूर्ण तेलमध्ये मिक्स केलेले आहेत आणि हिंगसुद्धा टाकलेले आहे. त्यानंतर वांग्याचे बारीक काप करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आणि तव्यावरती चांगलं तेल तापेपर्यंत हे काप टाकून घ्यायचे नाही आहे. तेल चांगले तापले की हे जे काप केलेले आहेत आपण ते मिक्स करून फ्राय करायचे आहेत. बारीक गॅसवरती फ्राय करायचे आहेत जेणेकरून काप जे आहेत ते चांगले कुरकुरीत बनतील. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी काप टाकलेले आहे तव्यामध्ये आणि सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर फ्राय करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. जर कुरकुरीत होण्यासाठी बारीक गॅसवरतीच करायचे आहे. तुम्ही पाहू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. मी इथे 2 वांगी घेतलेले होते. ते 2 वांग्याचे इतके काप झालेले आहेत. तर तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर मी इथे वरणासाठी फोडणी देण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहेत. लसूण, जिरे, मोहरी आणि हिंगची फोडणी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. कढीपत्ताही यामध्ये टाकलेला आहे. चांगली फोडणी जी आहे तडतडेपर्यंत चांगलं तेल गरम करून घ्यायचं आहे की जेणेकरून तेल चांगलं गरम झालं की मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी, लसूण, कढीपत्त्याची फोडणी चांगली लागते आणि वासही खूप छान येतो आणि वरणाला चवही छान येते. तुम्ही पाहू शकता हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण मी हे सर्व टाकलेलं आहे. त्यानंतर आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती थोडीशी फेटून या तडक्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती ही जी डाळ आहे आपण उकळवलेली ही शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये डाळ जी आहे ती अर्धी कच्ची शिजलेली आहे. डाळ अर्धी कच्ची शिजल्यानंतर डाळीला खूप छान चव येते. तुम्ही 10 ते 15 मिनिटं ही डाळ कढईमध्ये चांगली शिजून घ्यायची आहे. मस्त वरून कोथिंबीर टाकून ती डाळ ढवळून घ्यायची आहे. 15-20 मिनटं लागतात डाळ शिजण्यासाठी प्रॉपर पूर्ण, पण त्यानंतर टेस्ट खूप छान येते. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता किती छान डाळ दिसत आहे. एकदम घट्ट दिसत आहे, पातळही दिसत नाही आहे आणि डाळ पूर्ण शिजलेली आहे. त्यानंतर वरण भात आणि आपले वांग्याचे जे काप फ्राय केलेले आहेत ते मस्त खाऊन घ्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणखीन जर काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी आता खात आहे. त्यानंतर तुम्हीही एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करून घरच्यांना खाऊ घाला. त्यानंतर मी बाहेर गेले होते. तिथं ऊसाचा रस पिले. उन्हाळा चालू आहे तर सर्वांनी ऊसाचा रस प्यायलाच पाहिजे. तर त्यासाठी मी बाहेर जाऊन ऊसाचा रस पिले. मग दुपारच्या जेवणासाठी मी सुकटची चटणी केली होती. तुम्ही पाहू शकता कढईमध्ये कांदा टाकून घेतलेला आहे.
कांदा चांगला फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कांदा चांगला फ्राय केल्यानंतर आहे ना आपले जे मसाले आहेत बेसिक मसाले ते टाकून घ्यायचे आहेत. मीठ, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद हे सर्व तुम्ही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. आणि मसाले तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की मी इथे सर्व मसाले टाकलेले आहेत. ते सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तेल सुटेपर्यंत मिक्स केले की जेवणाला चवही खूप छान येते आणि जेवणही असं टेस्टी लागतं. तुम्ही पाहू शकता मी सगळं फ्राय करून घेतलेलं आहे. पूर्ण असं फ्राय झालेलं आहे सर्व मसाले कांद्यामध्ये. त्याच्यानंतर आपण एक टोमॅटो टाकलेला आहे. कांदे मी इथे 2 बारीक कांदे टाकलेले होते बारीक चिरलेले आणि इथं मी एक टोमॅटो कापलेला आहे. तो मीडियम साईजमध्ये कापलेला आहे. तुम्ही पाहू शकता. ते पूर्ण सर्व मिक्स करून वाफेवरती थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत त्यांना रंगही चांगला सुटतो आणि कांदा टोमॅटोचे चांगले फ्राय. तुम्ही पाहू शकता किती छान रंग सुटला आहे आणि एकदम टेम्पटिंग वाटत आहे. तर त्याच्यानंतर मी इथे स्वच्छ निवडून सुकट धुतलेली आहे आणि ती सुकट टाकून घेतलेली आहे. सुकटमध्ये मी फ्राय नाही करत, थोडीशी लपथपीत टाईप सुकट करत आहे. त्यामुळे मी आहे ना ही सुकट चांगली फ्राय करून त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. अर्धा तांब्या मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये. आणि जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सुकटचा जो मसाला मिळतो कोळी मसाला जरी टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही आमसूलही टाकू शकता. आमसूलनेही खूप छान अशी टेस्ट येते यामध्ये आणि ह्यासोबत तांदळाची भाकरी खायची म्हणजे अजूनच टेस्ट भारी येणार. तुम्ही पाहू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सुकटमध्ये बरोबर इक्वल पाणी टाकलेलं आहे. जेवढी सुकट तेवढंच पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आपली सुकट तयार झाली. त्यानंतर मी थोडंसं सोनाच्या दुकानात गेलेले, तिथं थोडंफार काय करायचं होतं ते केलं. त्यानंतर मी इथे चिकन रोल घ्यायला आले होते. एक बार्बिक्यू चिकन रोल घेतला होता. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे हे चिकन रोल घेतले. खूप छान असे टेस्टी इथे बार्बिक्यू चिकन रोल मिळतात, ते घेतले आम्ही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे शेजारीच चिकन खिमा रोल ते तयार करत आहे. तोही खूप छान टेम्पटिंग वाटत होता. आणि चिकन आणि रोल वगैरे हे तर सर्वांनाच आवडतात, पण त्याची टेस्टही खूप छान लागते. अशा ठिकाणी जाऊन खायला ती वेगळी मजाच असते. त्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी घेतल्यानंतर मी बर्गर खाल्ला. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणखीन एक अशा सुंदर व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.